पहिलं मागे जावं. या मला वाटतं जो विधी चालू आहे त्या विधीच्या सभोवतालची मंडळी उभी आहे त्यांनी पण खाली बसा. सर्वांनी, सर्व नेते मंडळीवरची मंडळी त्यांनी खाली बसा पटापट, म्हणजे बरोबर दिसेल सगळ्यांना. पार्थिवाच्या शेजारी असलेली सगळ्या मंडळींनी खाली बसावं. माननीय आयुक्तांना माझी विनंती आहे, आपण या डी मध्ये पाहिलं तर 99% पोलीस आहेत, त्यांना पहिलं बाहेर काढा. पोलिसांनाच पहिलं बाहेर काढा. हे परत पुढे का जात आहेत पोलीस? सर्व पोलिसांनी डीच्या बाहेर यावं. तेजस, तेजस, पोटे साहेब बाहेर. पोलिसांनी बाहेर व्हा ना. आम्ही किती वेळा बोलू पोलिसांना बाहेर व्हा. तुम्ही हात काय करताय? सगळेजण बाहेर व्हा. सगळेजण, सगळे पोलीस बाहेर व्हा. सगळेजण बाहेर व्हा. पोटे साहेब, पोटे, तुमचे सगळे पोलीस बाहेर काढा. बाहेर येऊन जरा बाजूला. ऐकायला येत नाही. सर्व पोलिसांनी इथे साखळी करावी आणि कडेकोट बंदोबस्त ठेवावा. व्यासपीठाजवळ
व्यासपीठाच्या खाली व्यासपीठाजवळ खूप गर्दी झाली आहे. येथील माननीय उपायुक्त साहेबांना माझी विनंती आहे, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची इथे आवश्यकता असतील तेवढे इथे ठेवावेत. अन्य सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना या व्यासपीठापासून दूर होण्यास सांगावं. त्यामुळे पुष्कळ गर्दी कमी होईल. शिवसैनिकांनी आणि अंत्यदर्शनासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी कृपया सहकार्य द्यावं. थोडं मागं व्हावं. व्यासपीठाच्या आसपास फार गर्दी करू नये, विनंती आहे. हात जोडून विनंती आहे. व्यासपीठाच्या बाजूला जी गर्दी झाली आहे ती कमी करण्याची गरज आहे. सर्व येथील या सर्व बंदोबस्ताचा ताबा ज्यांच्याकडे आहे त्या उपायुक्त साहेबांना विनंती आहे की जेवढे कर्मचारी आणि अधिकारी इथे ठेवणं आवश्यक आहे तेवढे ठेवावेत आणि इतरांना दूर होण्यास सांगावं. त्या उपायुक्त साहेबांना विनंती आहे की जेवढे कर्मचारी आणि कृपया पुढच्या अधिकारी विधीकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं. जरा शांतता राखा. अंत्यसंस्कार सुरू आहेत. धार्मिक विधी सुरू आहेत. कृपया शांतता राखा. बाजूबाजूला बसलेल्या होत्या. या दोन भावांमधले मतभेद कमी व्हावेत अशी बाळासाहेबांची मनोमन इच्छा होती. राजकीय क्षेत्रातलं एक किंवा महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं पर्व आज संपत आहे. पण सर, जसं तुम्ही म्हणालात की जरूर बाळासाहेब आपल्यातून जात असले तरी त्यांचे विचार आहेत, त्यांची जी प्रेरणा आहे किंवा त्यांनी जे दिलेलं योगदान आहे ते अत्यंत